हॅलो हाय नमस्ते, मी आरती कदम। आज तुम्हाला अळूवडे कसे बनवायचे ते दाखवते। पहिल्यांदा अळूची पानं घ्या व त्याच्या शिरा छानपैकी काढून घ्या, म्हणजे ते अळू बनवायला इझी पडेल। आणि नंतर एका टोपात पाणी घेऊन ते पहिले भिजत ठेवा। 10-15 मिनटं भिजत राहिल्यावर त्याची माती निघून जाते व ते स्वच्छ होतात। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, भिजत ठेवायचे आणि नंतर बाहेर काढून पुसून घ्यायचं आणि नंतर ते बनवायला सुरुवात करायचं। पहिल्यांदा मी पीठ तयार करून घेते अळूवड्याचं। त्याच्यासाठी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ 2 चम्मच घेतलेत आणि आलं लसूण पेस्ट, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। त्याच्यानंतर हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलं चवीनुसार, म्हणजे जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं, आणि गरम मसाला पावडर घेतलेली आहे, तीळ घेतलेला आहे। तिळाने अळूवड्याला टेस्ट चांगली येते। माझ्याकडे चिंचेचा रस नव्हता म्हणून मी त्यात कोकमाचा रस टाकलेला आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि नंतर त्या धुतलेल्या पानाला चांगलं पुसून नंतर त्याच्यावर ते पेस्ट सगळी पसरवायची। अशा प्रकारे लावून घ्या व्यवस्थित सगळीकडे आणि त्याच्यावर हवे ते म्हणजे एक पान असं वरती ठेवत जायचं आणि त्याला लावत जायचं। तुम्ही बघू शकता बघा मी कशी पानं ठेवते एकावर एक, आणि ते व्यवस्थित लावत जायचं। माझ्याकडे जरा पानं तुटलेली आहेत पण मी त्याला व्यवस्थित लावून घेते। प्रत्येक पानाला एकावर एक ठेवून अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग फोल्ड करत जायचं त्या पानाला। अशा प्रकारे मी दाखवते, असे फोल्ड करायचे व्यवस्थित, म्हणजे ना ते अळू चांगले रोल होतात अळूचे। आणि प्रत्येक फोल्डला पेस्ट पण लावत जायची, म्हणजे ते सुटत नाहीत तेलात वगैरे टाकल्यावर। आमच्याकडे कसं ते अळूवड्यामध्ये गोडपणा आवडत नाही, त्यामुळे मी गूळ वगैरे टाकलेला नाही आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही गूळ वापरू शकता। आणि अशा प्रकारे बघा रोल तयार होतो आहे आपला, आणि हा तयार झाला। त्याच्यानंतर त्याला आपण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि भरून घ्यायचं साईडून लावून व्यवस्थित। त्याला आता स्टीमरमध्ये स्टीम करून घ्यायचे। मला स्टीम करायला 15 ते 20 मिनटं लागले। तर तुम्ही त्याला सुरीने हे असं टोचून बघू शकता शिजले की नाही। अशा प्रकारे शिजल्यानंतर मी त्याचे स्लायसेस केले आणि तेलामध्ये तळून घेतले। तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, पण आम्हाला अशा प्रकारे आवडतात म्हणून आम्ही डीप फ्राय केलेलं आहे। आणि हे बघा आपले अळूवड्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।